तर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते। वाद आणि अंतर्गत मतभेदांमुळे चर्चेत राहिलेल्या सातारा सांगली विधान परिषद जागेवर अखेर महायुतीमध्ये एकमत झालंय। स्थानिक नेत्यांमधील तीव्र आरोप प्रत्यारोपांमुळे ही जागा अडचणीत आली होती। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सातारा आणि सांगलीच्या वादावर सविस्तर चर्चा करण्यात आली। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आता स्थानिक नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्यात। या जागेचा तिढा आता पूर्णपणे सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच स्थानिक नेत्यांमधील तीव्र आरोप प्रत्यारोपांमुळे ही जागा जरा अडचणीत आलेली होती। या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत सातारा आणि सांगलीच्या वादावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर तिन्ही नेत्यांचं एकमत झालेले स्थानिक नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, महायुती साताराच्या जागेवर एकमत झालेलं आहे। रोजीना, आपण पाहतोय की खरं तर सातारा सांगलीच्या विधान परिषदेच्या जागेवरून सातत्यानं महायुतीमध्ये वाद होताना पाहायला मिळाला होता। शंभूराज देसाई यांनी केलेले विधान असतील किंवा भाजप नेत्यांनी केलेलं काला प्रत्युत्तर असेल, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि खरं तर एकनाथ शिंदे या तीन नेत्यांमध्ये महायुतीच्या या सगळ्या जागेसंदर्भात चर्चा झाली आहे। जे काही वादविवाद असतील ते सामंजस्याने सोडवावेत आणि सर्वप्रथम म्हणजे उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सगळ्या स्थानिक नेत्यांनी एकत्रपणे काम करावं, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत नेत्यांना देण्यात जातील, अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे या निर्णयानंतर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर तरी सातारा सांगलीमधला वाद निवळतोय का आणि विधान परिषदेच्या जागेच्या संदर्भात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आता स्थानिक नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्यात। या जागेचा तिढा आता पूर्णपणे सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।